नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे सज्ज, मतदार वाढले. 2019च्या तुलनेत 5,38,000 मतदार वाढले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून 2024ची अंतिम मतदार यादी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जाहीर केली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 66,32,404 मतदार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 60,94,308 मतदार होते. आता जिल्हा प्रशासनाने निगुतीनेच मतदार नोंदणी केल्याने तसेच नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याने तब्बल 5,38,000 मतदार वाढल्याचे दिसून येत आहेत. तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याचं शिनगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांना शुक्रवारी 26 एप्रिल ते 30 मे पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या 66,32,404 इतकी आहे. त्यात आता 35,72,739 पुरुष तर 30,58,370 स्त्री मतदार असून 1,295 तृतीयपंथीय मतदार आहेत. दिव्यांग मतदार 35,560 तर 18 ते 19 वयोगटातील 1,01,030 मतदार असून 85+ वयोगटातील 59,005 मतदार आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या 5,05,450 इतकी ठाणे लोकसभेतील ओवळा माजिवडा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी 2,56,431 इतके मतदार असलेला मतदारसंघ कल्याण लोकसभेतील उल्हासनगर आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 85 वर्षावरील तसेच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंग सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून 3 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. दरम्यान 27, 28 आणि 1 मे रोजी सुट्टी असल्याने उमेदवारांना फक्त 5 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मे रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 6 मे असणार आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. ते 3 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला आहे. नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक 3 मे आहे. छाननी 4 मेला होणार आहे. 6 मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि 20 मे हा मतदानाचा दिवस असणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मतदानासाठीची मतदान यंत्र, मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारणपणे आपल्या जिल्ह्यामध्ये 6,592 इतकी मतदान केंद्र आहेत. या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे. या सगळ्या मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे. या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ 31,000 च्या आसपास 31,000 आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये 11,000च्या आसपासचा मनुष्यबळ काम करतोय. तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे 42,900 इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करते. निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते. निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, VST, VBT या सगळ्यांची पूर्णपणानं तयारी झालेली आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनच पूर्णपणानं सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाने ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत. जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर, सी विजिल सारखा ॲप आहे, त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे. आजपर्यंत 437 तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणाने 100 मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत. इलेक्शन
रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे. यामार्फत अवैध पैसा, मद्य, नार्कोटिक्स किंवा या तत्सम पदार्थ, फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स, GST, DRI ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत, जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत, लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत. यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणे 100 मीटरच्या आत फक्त 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या 3 वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे. आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पूर्वेत तांबट पक्षाला मिळालं जीवनदान. पालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांची भूतदया. ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढत असताना याची झळ पक्ष्यांना बसू लागली आहे. ठाणे पूर्व पोस्ट ऑफिसजवळ निश्चित पडलेल्या एका तांबट पक्षाला महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवनदान दिलं आहे. पक्ष्यांची योग्य शुश्रूषा करून त्याला अधिवासात सोडण्यात आलेला आहे. मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून तो देखील दिसत नाही. परंतु आता पानगळती हंगाम असल्यामुळे त्याचं दर्शन घडत आहे. अशातच ठाणे पूर्व मेडबंदर रोड पोस्ट ऑफिसजवळ वाढत्या उष्णाने हैराण झालेला तांबट पक्षी पडलेला आढळला. या पक्षावरती भूतदया दाखवत पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला आणि आनंद यांनी ही माहिती महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना दिली. दरम्यान तांबट पक्षाला भरत यांनी पाणी पाजून तात्काळ शुश्रूषा केली. थोडा वेळ तांबट पक्षाला ताजतवानं वाटल्यानंतर तांबट पक्षाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आलं. तांबट पक्षाचे 3 प्रकार असून कॉपर स्मिथ बार्बेट, तपकिरी डोक्याचा तांबट आणि पांढऱ्या गालाचा तांबट असे त्याचे प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बार्बेट मुंबई, ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तर पांढऱ्या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणाऱ्या तांबट पक्षाला रसाळ फळं खायला भरपूर आवडतात. काही वेळेला छोटे कीटकांवरती देखील तो ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवरती बसलेला दिसतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचा मान्सूनपूर्व आराखडा तयार, 14 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. ठाणे महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा देखील समावेश आहे. यंदा महानगरपालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरातील 14 ठिकाणांवरती दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने येथील रहिवाशांना नोटीस सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व आढावा बैठक घेऊन नाल्यालगत आणि डोंगरावर त्यांच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांची यादी तयार करण्यात येते. पावसाळा आला की पालिकेच्या माध्यमातून ही यादी तयार केली जाते. दरवर्षी येथील रहिवाशांना नोटीस बजावल्या जातात. तसेच घरे खाली करण्याचेही सांगितलं जात आहे. पावसाळ्याच्या काळात अशा ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती असते. भूस्खलनाचे संकट डोक्यावर असताना नागरिक या ठिकाणी राहत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत 14 अशी ठिकाणं आहेत की जिथे येत्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. यामध्ये मुंब्रा, लोकमान्य नगर, कळवा, माचीवाडा, मानपाडा या भागातील काही ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार लोकमान्य नगर भागातील गुरुदेव आश्रमजवळ उपवन, माचीवाडा, मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात आत्कोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, गोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर इत्यादींचा समावेश आहे. तसेच मुंब्र्यातील आझाद नगर, गावदेवी मंदिरालगत केनी नगर, सैनिक नगर आणि कैलास नगर इत्यादी भागांचा यामध्ये समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या येथील अनधिकृत घर खाली करण्याबाबतच्या सूचना देखील केल्या आहेत. ठाणेकरांची सत्याला साथ, राजन विचारे यांची प्रचारामध्ये आघाडी. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज सकाळी मासुंदा तलाव येथील जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर ठाणे मार्केट व ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. खासदार राजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खासदार राजन विचारे यांना दिली. यावेळी प्रकाश पायरे, सुरेश मोहिते, राम काळे, जीवाजी कदम, विजय हांडोरे, राजीव शिरोडकर, शांताराम शिंदे, राजेंद्र महाडिक, सचिन चांदगुडे, संजीव कुलकर्णी, प्रतीक राणे, रमेश शिर्के, आशिष वैती, जगन्नाथ तावडे, संजय दळवी, अमोल हिंगे, दीपक क्षत्रिय, प्रीतम राजपूत, राजेश कदम, महेश म्हात्रे, रचनाताई वैद्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. आशिया खंडातील कर्तृत्ववान व्यक्तीला वेईल फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा आशिया आयकॉन पुरस्कार पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर यांना सन्मानित करण्यात आला आहे. पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण जनजागृतीसाठी प्रशांत सिनकर यांनी केलेल्या पत्रकारितेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या वेईल फाउंडेशनने घेतली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आशिया आयकॉन पुरस्कार दिला जात असून यावर्षी प्रशांत सिनकर यांना दिला असल्याची माहिती फाउंडेशनचे व्यवस्थापक जेकब अब्राहम यांनी दिली. पुरस्कार प्राप्त प्रशांत सिनकर यांची बायोग्राफीमध्ये आत्तापर्यंत केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आहे. या अगोदर त्यांना महाराष्ट्र शासनाचा शी.म. परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको 2013 पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणीजन, ठाणे गौरव, हिंदुस्तान न्यूज नेटवर्क यांचा नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिव्हर बुक, इंडिया स्टार, वर्ल्ड रेकॉर्ड, केंद्र सरकारशी संलग्न काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील नव्या फाउंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान असे या पुरस्कारांनी सन्मानित केला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.